औसा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर देवणीकर साहेब हेही उपस्थित आहेत. आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. नमस्कार, मी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर देवणीकर. आज या ठिकाणी सर्वरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. या शिबिरामध्ये आपण लातूर शासकीय वैद्यकीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आपल्याकडे सर्व फॅसिलिटीज म्हणजे वेगवेगळे स्पेशल डॉक्टर या ठिकाणी बोलावले आहेत. जसं आर्थोचे, मेडिसिनचे, गायनॅकचे आणि वेगवेगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स या ठिकाणी बोलावलेलं आहे शिबिरासाठी. आणि तसेच आयुष्यमान कार्डसुद्धा काढण्याचं काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं होतं आहे. याचा समाजामध्ये शेवटच्या घटकातील म्हणजे गोरगरीब जनतेला, समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीलासुद्धा त्याचा फायदा होतो, ज्याचा 5 लाखापर्यंत शासन त्याच्या रोगासाठी खर्च करतं. अशा आयुष्यमान कार्डचीसुद्धा या ठिकाणी आपण सोय केलेली आहे आणि रुग्णांचा भयानक प्रतिसाद आहे. या शिबिरांमार्फत आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे रुग्ण आहेत त्यांची आपण या ठिकाणी निदान करून त्याचं पुढीलसुद्धा उपचार कसं करता येईल याचीसुद्धा आपण योजना या ठिकाणी केलेली आहे. आणि या शिबिराला बराच प्रतिसाद आहे. मी सर्व जनतेला आणि सर्व गोरगरीब जनतेला आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की या महाआरोग्य शिबिराचा आपण लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घेऊन या जनतेपर्यंत सर कुठल्या आजारावरती या ठिकाणी कुठल्या आजारावरती आज शिबिर आयोजित केलेलं आहे? या ठिकाणी अस्थिरोग म्हणजे हाडाचे जे हे असतात म्हणजे जे आजार असतात, हाडाचे आजाराचे डॉक्टर आहेत, हृदयरोग तज्ज्ञ बोलावलेला आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ बोलावलेला आहे या ठिकाणी, नंतर बालरोग तज्ज्ञ बोलावलेला आहे आणि जवळपास सर्व स्पेशलिटीचे लोक या ठिकाणी डॉक्टर्स या ठिकाणी बोलावलेला आहे. आणि सर्व डॉक्टर्स या ठिकाणी आपापल्या परीनं अत्यंत चांगल्या पद्धतीनं इथं तपासणी करत आहेत. नेत्ररोगसुद्धा या ठिकाणी बोलावले. लातूर शासकीय विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि या गरीब लोकांची सेवा करण्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या शिबिरांचं खरंच जनतेला आणि सर्वांना याचा फार मोठा लाभ होणार आहे. सर्व जनतेला मी आवाहन करतो की या शिबिराचा आपण जास्तीत जास्त लाभ घेऊन जनतेमध्ये आपण असा एक संदेश दिला पाहिजे की आपण या शिबिरातून गोरगरीब जनतेचं आणि सामान्य माणसाचंसुद्धा आजार मोफतपणे दूर होईल अशी संकल्पनासुद्धा आयुष्यमान कार्डाच्या माध्यमातून आपण केलेली आहे. त्याचा जनतेने लाभ घ्यावा.